खेड तालुक्यात 14 वर्षांपूर्वी संपादित केलेली ही आहे सेजमधली विमानतळाची जागा. खेड तालुक्यातील विमानतळाला जागा ठरवण्याची आणि तांत्रिकदृष्ट्या ती नाकारली जाण्याची हॅट्रिक झाली आहे. सेज जवळील ही त्यासाठीची चौथी जागा आहे. मात्र यालाही आता विरोध होऊ लागलाय. शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. आधी मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी येऊन या ठिकाणी एसीझेडचे पहिले बाधित प्रश्न आहेत ते त्यांनी मिटवावे. शेतकऱ्यांचं 15% परतावा, ज्या शेतकऱ्यांना जमीन पाहिजे त्यांना डेव्हलप प्लॉट द्यावा, ज्या शेतकऱ्यांना पैसे पाहिजे त्यांना पैसे द्यावेत आणि या ठिकाणी जी शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे ती फसवणूक त्यांनी क्लिअर करून द्यावी. नंतर त्यांनी विमानतळाचा विषय या ठिकाणी डोक्यात घ्यावा. सेज प्रकल्पामध्ये जर विमानतळ करणार असतील तर त्याला तीव्र विरोध, पूर्वी जसा विरोध केला त्याच्याहीपेक्षा अधिक तीव्र विरोध या ठिकाणी शेतकरी संघटितपणे करतील आणि हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत रक्ताचे पाठ जरी सांडले तरी किंवा आम्हाला आधी घालवा आणि मग हा प्रकल्प करा अशी भूमिका आमच्या शेतकऱ्यांची आहे. सेज जवळची जागा विमानतळासाठी प्रस्तावित करण्यात आल्याचं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाची या जागेला तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर विमानतळ टेक ऑफ करेल. सुमारे 2000 एकर जागेत हा प्रकल्प प्रस्तावित असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या जागेचा अभ्यास करण्यासाठी टीम येणार आहे. मात्र आधी ठरलेला परतावा द्या मगच विमानतळ करा, अन्यथा हा डाव उधळून टाकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्या 15% परताव्याची तर पूर्ण त्यांनी कुठलीच पूर्तता आजपर्यंत या टायमिंगपर्यंत केलेली नाही आहे. दुसरा विषय असा आहे, शासनाने ही जमीन शेतकऱ्यांकडून औद्योगिक विकासासाठी सेज अंतर्गत ही जमीन संपादित केली होती. ही जमीन औद्योगिक विकासासाठीच शासनाने ह्या जमिनीचा उपयोग करावा, अन्यथा दुसऱ्या कुठल्याही प्रकल्पाला शेतकऱ्यांचा पूर्ण विरोध राहील. या ठिकाणी विमानतळासाठी जागेचं संपादन 15 वर्षांपूर्वी झालंय. त्यासाठी शेतकरी विश्वासात न घेता सरकार मनमानी करत असल्याचा आरोप शेतकरी करतायत. त्यामुळे चौथ्यांदा तरी विमानाचं टेक ऑफ होईल का हा प्रश्न अनुत्तरित आहे. साईदीप ढोबळे, झे मीडिया, जुन्नर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.